मित्रांनो, श्रीपतराव भोसले कॉलेजच्या यूट्यूब चॅनलवरती मी 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतोय। मी आपला केमिस्ट्री टीचर सूर्यवंशी सर। मी सगळ्यांचं वेलकम करतोय। बाळांनो, आपण रेडॉक्स रिएक्शन हा टॉपिक स्टार्ट केलेला 11वीतला। खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे। नीट साठी, जेई साठी, सीईटी साठी याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात। तर आपण रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स कशी करायची ऑक्सिडेशन नंबर मेथडनी हे पाहिलेलं आहे। त्याचे 3-4 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत। आज आपण पुढची मेथड बघणार आहेत आणि त्या मेथडचं नाव आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड, किंवा त्या मेथडला म्हणतात हाफ रिएक्शन मेथड। आता याच्यामध्ये नेमकं काय करायचं बघा। आपल्याला जी दिलेली रेडॉक्स रिएक्शन आहे, रेडॉक्स रिएक्शन ती बेटा इनबॅलन्स आहे, इनबॅलन्स्ड आहे। मग तिला बॅलन्स करण्यासाठी त्या रिएक्शनला 2 हाफ रिएक्शन मध्ये डिवाइड करायचंय। 2 हाफ रिएक्शन मध्ये काय करायचंय? डिवाइड। म्हणजे एक ऑक्सिडेशनची रिएक्शन घ्यायचंय बघा। ऑक्सिडेशनला सेपरेट डिवाइड केलं आणि रिडक्शनला सेपरेट घेतला, डिवाइड केला। म्हणजे एका रिएक्शनला 2 रिएक्शन मध्ये डिवाइड केला, अर्धा अर्धा पार्ट केला, म्हणून त्याला हाफ रिएक्शन मेथड असं म्हणायचं। मीन्स द मेथड इन विच अ सिंगल रेडॉक्स रिएक्शन इज डिवाइडेड इनटू 2 हाफ रिएक्शन, म्हणून त्या मेथडला हाफ रिएक्शन मेथड असं म्हणायचं आहे। आणि दुसरं, याला आयन इलेक्ट्रॉन मेथड का म्हणतात? तर इथं आपण बॅलन्स करण्यासाठी, आयन्सला बॅलन्स करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स वापरणार आहेत। मीन्स इन धिस मेथड इट इज इम्पॉर्टंट दॅट टू बॅलन्स द चार्ज, टू बॅलन्स द आयनला बॅलन्स, म्हणजे कोणाला? चार्जला बॅलन्स करण्यासाठी वी यूज दी काय बेटा? इलेक्ट्रॉन। हेन्स दिस इज कॉल्ड ॲज आयन इलेक्ट्रॉन मेथड। मग आता काय करायचंय? एका रिएक्शनला 2 रिएक्शन मध्ये डिवाइड केल्यानंतर सेपरेटली ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये बघा, ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये अगोदर आपल्याला तो ऍटम बॅलन्स करायचा आहे। तो ऍटम बॅलन्स करायचा आहे। ऍटम म्हणजे कोणता? ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो ऍटम। त्यानंतर आपल्याला ऑक्सिजनला बॅलन्स करायचंय। ऑक्सिजनला बॅलन्स बाय ऍडिंग कोणाला? H2O। त्यानंतर हायड्रोजनला बॅलन्स करायचंय। हायड्रोजनला बॅलन्स करायचंय बाय ऍडिंग काय? H+। बघा, ऑक्सिजनला बॅलन्स केला, हायड्रोजनला बॅलन्स केला, आणि शेवटी आपल्याला काय बॅलन्स करायचंय? चार्ज बॅलन्स करायचंय। कशाने? बाय ऍडिंग द इलेक्ट्रॉन। इकडे पण तसंच, अगोदर ज्याचं रिडक्शन झालं तो ऍटम बॅलन्स करायचा। तो ऍटम काय करणार? आपण बॅलन्स करणार। ऍटमच्या नंतर ऑक्सिजनला बॅलन्स करणार। ऑक्सिजनला बॅलन्स करण्यासाठी काय ऍड करायचं आहे? H2O। त्यानंतर हायड्रोजनला बॅलन्स करायचं आहे। हायड्रोजनला बॅलन्स करण्यासाठी H+ ऍड करायचं आहे, आणि शेवटी आहे ना कोणाला बॅलन्स करायचं आहे? चार्जला बॅलन्स करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे। जिथं डिफिशियंट आहे, जिकडं गरज आहे तिकडे ऍड करायचे। आणि हे तर आपल्याला माहितच आहे, रिडक्शन मध्ये इलेक्ट्रॉन रिएक्टंट साइडला, ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉन प्रोडक्ट साइडला असते। मग शेवटी काय करायचे? फायनल हे जे 2 इक्वेशन्स मिळाले त्यांचे इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचे। म्हणजे समजा ऑक्सिडेशन मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले आणि रिडक्शन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असला तर रिडक्शनला आपल्याला 1 नी 2 नी काय करावं लागेल? मल्टिप्लाय। इलेक्ट्रॉन बॅलन्स केलं की शेवटी त्या 2 इक्वेशनला काय करायचं? ऍड, आणि इथं आपली ती रिएक्शन काय होणार आहे? बॅलन्स होणार आहे।
बघा आणखीन एकदा सांगतो काय करायचंय. दिलेली रेडॉक्स रिएक्शन इनबॅलन्स असणार आहे. मग इनबॅलन्स्ड रिएक्शनच्या प्रत्येक एलिमेंटचे ऑक्सिडेशन नंबर डिटरमाइन करा. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कळालं की त्या रिएक्शनला दोन रिएक्शन मध्ये सेपरेट करा, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन झालेले ऍटम बॅलन्स करा, ऑक्सिजनला बॅलन्स करा, हायड्रोजनला बॅलन्स करा, चार्ज बॅलन्स करा. हे दोन्हीकडे सेपरेट करायचंय. आणि फायनली ऑक्सिडेशनच्या प्रोसेस मधले इलेक्ट्रॉन आणि रिडक्शनच्या प्रोसेस मधले इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचंय आणि दोन इक्वेशनला काय करायचं आपल्याला ऍड करायचंय. अतिशय सोपी ही मेथड आहे. ही विद्यार्थ्यांना समजत नाही असं नाही, पण हे काय करायचं लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण एक्झाम्पल्स बघूया. काढला का स्क्रीनशॉट पोरांनो? काढला? ठीक आहे. चला मग आपण आता एक्झाम्पल घेऊया. किती सिंपल मेथड आहे बघा. हे एक्झाम्पल घेतलं की तुमच्या लक्षात येईल. चला एक्झाम्पल घेतोय आपण. Mn plus 2 plus ClO3 minus it gives MnO2 plus ClO2. हे सगळं ऍक्वियस स्टेट मध्ये झालेली आहे आणि हे ऍसिडिक मीडियम मध्ये आहे. मीडियम ऍसिडिक आहे आणि ही रिएक्शन आपल्याला आयन इलेक्ट्रॉन मेथडनी बॅलन्स करायची. लक्ष आहे? बघा आणखीन एकदा मी सांगतो. MnO2 आणि ClO2. ठीक आहे. चला आता आपल्याला कोणाचं ऑक्सिडेशन झालं, कोणाचं रिडक्शन झालं हे इथं समजलं पाहिजे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट तोंडी काढू शकता. Mn ला ऑक्सिजन ऍड झाला म्हणजे हे ऑक्सिडेशन आहे, क्लोरीनचं ऑक्सिडेशन कमी झाला म्हणजे हे रिडक्शन आहे. पण आपण ऑक्सिडेशन नंबरचा वापर करूया. इथं किती असणार आहे? +2 है ना. इथं ऑक्सिजनचा -2, 3 दोन्ही 6, 6 मधून 1 गेला 5, क्लोरीनचा +5. इथं या ऑक्सिजनचा -2, Mn चा किती आला मग +4. तर इथं क्लोरीन ऑक्सिजनचा -2, क्लोरीनचा किती आला +4. मग आपल्याला दिसायला लागलेलं आहे की Mn चं ऑक्सिडेशन झालं म्हणजे हे ऑक्सिडेशन आहे. तर ClO2 चं कन्व्हर्जन ClO2 मध्ये झालं हे रिडक्शन आहे. हे रिडक्शन आहे आणि हे काय बेटा ऑक्सिडेशन आहे. कळलं? मग लिहूयात. सो फर्स्ट स्टेप ऑक्सिडेशन प्रोसेस लिहिली मी. बघा ऑक्सिडेशन मध्ये आपण अगोदर काय करत होतो, तो फक्त एलिमेंट घ्यायचा. आता तसं नाही, डिवाइड करायचंय. म्हणजे Mn+2 कन्व्हर्टेड इनटू कशात झाला? MnO2 मध्ये झाला. लिहिलं. मग आता बघा ज्याचं ऑक्सिडेशन झालंय तो आयटम इथं कसा आहे? बॅलन्स आहे. मग दुसरी स्टेप ऑक्सिजनला बॅलन्स करा. बघा इकडं ऑक्सिजन एक पण नाहीये, इकडं 2 आहेत म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, म्हणून ऍड किती 2H2O टू प्रोडक्ट का रिएक्टंट टू रिएक्टंट साइड रिएक्टंटला. बघा आणखीन एकदा इकडं एक पण ऑक्सिजन नाहीये, इकडं 2 आहेत, इकडं कमी आहेत किती 2 म्हणून 2 वॉटर ऍड केले. मग इक्वेशन काय झालं बघा Mn+2 + 2H2O इट गिव्स काय मिळाला MnO2. ऑक्सिजन बॅलन्स झाला. आता हायड्रोजन दादा बघा, हायड्रोजन दादाकडे लक्ष द्या. इथे किती हायड्रोजन आहे? 4. इकडे एक पण नाहीये म्हणजे इकडे 4 हायड्रोजन ऍड करावे लागतील. म्हणून काय होईल आता ऍड किती 4H+2 प्रोडक्ट साइड टू कुठं बेटा प्रोडक्टला. म्हणजे इक्वेशन काय मिळालं सांगा Mn+2 + 2H2O इट गिव्स काय मिळालं MnO2 प्लस किती 4H+. बघा ऍटम बॅलन्स आहे, ऑक्सिजन बॅलन्स केला, हायड्रोजन बॅलन्स केला. आता काय चार्ज कसा बॅलन्स करायचा थोडं सांगतो मी. इकडं टोटल चार्ज किती आहे +2 आणि इकडे किती आहे +4. मग इकडचा चार्ज कमी करावा लागेल ना, थोडं लक्ष द्या. +2 आहे, इकडे किती आहे +4 आहे.
मग हे ऑक्सिडेशन आहे, 2 इलेक्ट्रॉन इकडे ऍड करावे लागतील, म्हणून आपण करूयात ऍड किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन टू प्रोडक्ट साइड, टू प्रोडक्ट टू बॅलन्स दी चार्ज. म्हणजे इक्वेशन काय झालं, Mn प्लस 2 प्लस 2H2O, इट गिव्स MnO2 प्लस 4H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन. आता बघा हा 4 प्लस आहे आणि हा 2 मायनस आहे, म्हणजे प्लस 2 आला, इकडे पण चार्ज प्लस 2 राहिला, इकडे पण चार्ज प्लस 2 राहिला. मग हे जे इक्वेशन आलं त्याला म्हणायचं इक्वेशन 1. कळतंय? म्हणजे मी ऑक्सिडेशनची प्रोसेस घेतली, ऍटम बॅलन्स केला, ऑक्सिजन बॅलन्स केला, हायड्रोजन बॅलन्स केला, चार्ज बॅलन्स केला. आता सेम तसंच आता आपण रिडक्शनची प्रोसेस घेऊयात. नंबर 2 स्टेप रिडक्शन प्रोसेस. रिडक्शन प्रोसेस घेतली. मग रिडक्शन प्रोसेस कोणती घेतली बघा, हाही रिडक्शन झालंय कोणाचं, ClO3 मायनस, हा कशात कन्वर्ट झाला, ClO2 मध्ये कन्वर्ट झाला दादा. मग क्लोरीन तर बॅलन्स आहे ऍटम. मग इकडे किती ऑक्सिजन आहेत बघा 3 आणि इकडे किती आहेत 2. मग प्रोडक्टला 1 ऑक्सिजन कमी आहे म्हणजे 1 वॉटर ऍड करावं लागेल, म्हणून ऍड 1H2O टू प्रोडक्ट साइड. प्रोडक्टला ऍड केला, काय मिळालं मग ClO3, इट गिव्स ClO2 प्लस H2O, ऑक्सिजन बॅलन्स झाला, इकडे 3 आणि इकडे पण 3. आता हायड्रोजन बॅलन्स करा, इकडे तर हायड्रोजन नाहीये, इकडे 2 आहेत, म्हणून काय करावं लागेल ऍड 2H प्लस 2 रिएक्टंटला ऍड करावं लागेल. मग काय मिळाला ClO3 प्लस 2H प्लस ClO3 मायनस आहे इथे, सॉरी, इट गिव्स ClO2 प्लस H2O. बघा आता इकडे 2 हायड्रोजन आले, इकडे 2 हायड्रोजन आले. मग आता आपल्याला चार्ज बॅलन्स करायचा आहे. काय बॅलन्स करायचं, चार्ज. मग आता चार्ज बॅलन्स करण्यासाठी इकडे प्लस मायनस 1 आहे, इकडे प्लस 2 आहे, म्हणजे इकडे -1 चार्ज आहे, -1 आहे, बरोबर आहे. किती चार्ज आहे, -1 आहे, आणि इकडं काही चार्ज नाहीये, बरोबर आहे ना. कळतंय का बघा, इकडं आणखीन एकदा कळतंय का बघा, इथं चार्ज किती झाला, हा -1 आणि हा किती आहे +2, म्हणजे चार्ज किती आला +1. मग इकडे 0 करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल आपल्याला, कारण प्रोडक्ट साइडला कुठला चार्ज नाहीये ना. सो आपण इथं करावं लागेल ClO3 आहे ना, म्हणून ऍड किती इलेक्ट्रॉन, ऍड 1 इलेक्ट्रॉन टू रिएक्टंट साइड. मग काय झालं इक्वेशन, ClO3 मायनस प्लस 2H प्लस प्लस इलेक्ट्रॉन, इट गिव्स ClO2 प्लस H2O. ह्याला म्हणायचं इक्वेशन 2 म्हटलं. चला, ऑक्सिडेशनचा ऍटम बॅलन्स केला, ऑक्सिजन बॅलन्स केला, हायड्रोजन बॅलन्स केला, चार्ज बॅलन्स केला. रिडक्शनची प्रोसेस घेतली, ऍटम बॅलन्स केला, ऑक्सिजन बॅलन्स केला, हायड्रोजन बॅलन्स केला, चार्ज बॅलन्स केला. मग आता दोन्ही रिएक्शन मध्ये बघायचंय, ऑक्सिडेशन मध्ये किती इलेक्ट्रॉन दिसतायत 2 आणि रिडक्शन मध्ये किती दिसतायत 1. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, दुसऱ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो थर्ड स्टेप, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2, 2 ने करायचे. मग काय झालं इक्वेशन बघा, ClO3 किती आले 2 है ना, प्लस किती 4H प्लस प्लस किती 2 इलेक्ट्रॉन, सगळं डबल होणार 2 ClO2 प्लस 2H2O. ह्याला म्हणून इक्वेशन किती आता नवीन आलेलं थर्ड झालं. मग आता हे दोन्ही इलेक्ट्रॉन सेम झाले, मग दोघांना ऍड करायचंय, म्हणजे चौथी स्टेप आली. कोणाकोणला ऍड इक्वेशन कोणतं 1 and 3, ऍड कोणतं 3. मग इक्वेशन 1 लिहा, काय आलं बघा, Mn हे इथं आहे, Mn प्लस 2 प्लस 2H2O, इट गिव्स MnO2 प्लस 4H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन. आणि तिसरे इक्वेशन इथं आहे, मी इथं खाली लिहिलं
2Cl O3 minus plus 4H plus 2 electron, it gives 2ClO2 plus 2H2O. या दोघांची आपल्याला करायची बेरीज है ना. मग बघा हे 2 इलेक्ट्रॉन काय झाले कॅन्सल. आणखीन काय काय कॅन्सल होणार आहे बघा तुमचं. हे 2H2O झालं कॅन्सल. हे 4H झाले कॅन्सल. मग काय शिल्लक राहिलं तुमचं. इथं राहिला Mn प्लस 2ClO3 मायनस है ना. आणि इकडं काय शिल्लक राहिलं तुमचं MnO2 प्लस 2ClO2. सो दिस इज युअर बॅलन्स्ड इक्वेशन. हे तुमचं बॅलन्स इक्वेशन झालं. अतिशय सोपं. याच्या इतकं सोपं काहीच नाहीये. चला बघा बरं स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रत्येक स्टेप फॉलो करा. प्रत्येक स्टेप पहा. विभा आवाज करू नको बरं. शांत बस जरा. समजलंय पोरांनो. समजलंय का. समजलं असेल तर आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. सोडवते तुम्ही. सोडवताय बघा. आपण काय काय केलं. तर मला सांगता येईल. मी अगोदर Mn ला बॅलन्स केला आहे तो. पुन्हा या केसमध्ये ऑक्सिजनला बॅलन्स केला. या स्टेप मध्ये हायड्रोजनला बॅलन्स केला. आणि या स्टेप मध्ये चार्ज बॅलन्स केला. कोण बॅलन्स केला. चार्ज. स्टेप बाय स्टेप. तसंच रिडक्शन प्रोसेस सेपरेट घेतली. इथं ऍटम बॅलन्स केला. कोणता ऍटम तुमचा क्लोरीन आहेच तो. त्यानंतर आपण ऑक्सिजन बॅलन्स केला. त्यानंतर आपण हायड्रोजन बॅलन्स केला. त्यानंतर आपण त्याचा चार्ज बॅलन्स केला. काय बॅलन्स केला. चार्ज बॅलन्स केला. इथं 4 स्टेप आल्या बघा. ही बघा ऍटम बॅलन्स, ऑक्सिजन बॅलन्स, हायड्रोजन बॅलन्स आणि शेवटी कोण चार्ज बॅलन्स. तसं इकडं ऍटमला बॅलन्स केला है ना. ऑक्सिजनला बॅलन्स केला. हायड्रोजनला बॅलन्स केला. चार्जला बॅलन्स केला. इथपर्यंत कळाली. मग पुढची जी स्टेप आहे त्या स्टेप मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनला बॅलन्स करायचं आहे. म्हणून इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी आपण याला 2 ने मल्टिप्लाय केला. मग इलेक्ट्रॉन बॅलन्स केलं की 2 इक्वेशनला ऍड करायचंय. ऍड केलं की आपल्याला हे बॅलन्स्ड इक्वेशन मिळणार आहे. कळतंय. ठीक आहे. चला मग आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात बाळांनो. मी याला रफ करतोय है ना. पुसतोय. फळा क्लिअर करतोय. चला पुढचं एक्झाम्पल बघूया. H2O2 plus ClO4 minus, it gives ClO2 minus plus O2. डेंजर आहे बघा एक्झाम्पल. डेंजर एक्झाम्पल आहे. चला बघूया आपण आपल्याला काय काय झालं. ऑक्सिडेशन नंबरनेच आपल्याला ठरवावं लागेल. ऑक्सिडेशन हाफ आणि रिडक्शन हाफ. इथं हा पर ऑक्साइड आहे. दिस इज पर ऑक्साइड. पर ऑक्साइड मध्ये ऑक्सिजनचा किती असणार आहे बेटा -1. दिस इज पर ऑक्साइड. सो ऑक्सिजनचा -1, हायड्रोजनचा +1. हे चुकलं की झालं बघा. इथं क्लोरीनचा काढायचं -2, 4 2 8. 8 मधून 1 गेला +7. इकडं ऑक्सिजनचा -2 है ना. 2 2 4 4. तिकडे गेला
+4 त्यातला एक गेला +3 आणि ऑक्सिजनचा किती झाला इथं फ्री आहे म्हणून 0. मग बघायचंय इथं ऑक्सिजनचा इन्क्रीज झाला आणि या केसमध्ये क्लोरीनचा डिक्रीज झालाय, बरोबर आहे ना. म्हणजे H2O2 कन्वर्टेड इनटू O2 ही जी आहे दिस इज ऑक्सिडेशन अँड क्लोरीनचा कमी झाला म्हणजे हे कोणते आहे रिडक्शन. ओळखलं आपण. त्याला हाफ मध्ये डिवाइड करूया. सो फर्स्ट ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. ऑक्सिडेशनची घेतली कोणती आहे H2O2 कन्वर्टेड इनटू O2. ऑक्सिजन हा ऍटम आहे की जो ऑक्सिडाइज झाला त्याचे ऍटम बॅलन्स आहेत, ऑक्सिजन पण बॅलन्स आहे, बरोबर आहे. मग आता हायड्रोजन बॅलन्स करावं लागेल. इकडे 2 आहेत, इकडे काहीच नाही, म्हणून ऍड काय करावं लागेल सांगा 2H+2 प्रोडक्ट साइड. प्रोडक्टला ऍड केलं म्हणजे इक्वेशन झाला H2O2 कन्वर्टेड इनटू O2 प्लस 2H+. बरोबर आहे, बरोबर आहे. बघा ऍटम बॅलन्स आहे, हायड्रोजन बॅलन्स झाले. आता चार्ज बॅलन्स करायचं. मग चार्ज इकडे चार्ज किती आहे बघा, रिएक्टंटला काहीच नाही म्हणजे 0 आहे. इकडे चार्ज किती आहे बघा 2 आहे प्लस, त्याला 0 करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील. सो ऍड 2 इलेक्ट्रॉन टू प्रोडक्ट साइड टू बॅलन्स दी चार्ज. म्हणजे काय आलं बघा H2O2 कन्वर्टेड इनटू O2 प्लस 2H प्लस किती इलेक्ट्रॉन आले 2 इलेक्ट्रॉन. ह्याला म्हणायचं इक्वेशन 1. खूप सोपं आहे, बरोबर आहे. मग आता आपण हाफ रिडक्शन रिएक्शन घेऊया है ना. दुसरा स्टेप सेकंड हाफ रिडक्शन रिएक्शन. रिडक्शन रिएक्शन हाफ काय मग रिडक्शनची बघा ClO4 मायनस कन्वर्टेड इनटू ClO2 मायनस. O2 मायनस. बाळांनो इथं क्लोरीनचं झालंय. मग क्लोरीन हा ऍटम बॅलन्स आहे. मग ऑक्सिजन कडे बघा, इकडे 4 ऑक्सिजन आहेत, इकडे 2 आहेत, म्हणजे इकडे 2 ऑक्सिजन कमी आहेत. मग 2 ऑक्सिजन साठी 2 वॉटर ऍड करावे लागतील, म्हणून ऍड 2H2O2 प्रोडक्ट जिकडे कमी आहेत तिकडं. सो झालं इक्वेशन ClO4 मायनस इट गिव्स ClO2 मायनस प्लस 2H2O. बघा हे 4 ऑक्सिजन, हे 2 आणि हे 2 4. आता हायड्रोजन बघा, इकडे तुम्हाला एक पण हायड्रोजन दिसत नाहीये, पण प्रोडक्टला 4 आहेत, म्हणून आपल्याला काय करावं लागतील ऍड 4H+2. कुठं बेटा रिएक्टंट. रिएक्टंटला ऍड करावं लागतील. मग ऍड करा रिएक्टंटला. सो झाला ClO4 मायनस प्लस किती 4H प्लस इट गिव्स ClO2 मायनस प्लस 2H2O. आता पुढची स्टेप आहे हायड्रोजन बॅलन्स केल्यानंतर चार्जला बॅलन्स करायचा आहे. इकडं चार्ज किती आहे बघा, हा -1 आणि इकडं हा +4, म्हणजे इथे चार्ज आहे +3 आणि रिएक्टंटला प्रोडक्टला चार्ज किती आहे -1. बरोबर आहे. मग या +3 ला -1 करण्यासाठी आपल्याला -4 घ्यावं लागेल ना, म्हणजे इकडे 4 इलेक्ट्रॉन ऍड करावं लागतील. कळतंय कळतंय किती इलेक्ट्रॉन 4. सो हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. सो आपल्याला लक्षात आलं, काय लक्षात आलं, ऍड 4 इलेक्ट्रॉन टू रिएक्टंट साइड. मग आणि इकडचा पण चार्ज कन्सिडर करावा लागतो. सो ClO4 मायनस प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन इट गिव्स ClO2 मायनस प्लस 2H2O. झालं. मग याला म्हणायचं इक्वेशन किती तुमचा 2. इक्वेशन 2 आला. बघा मग ऑक्सिडेशनच्या हाफ रिएक्शन मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर रिडक्शनच्या हाफ रिएक्शन मध्ये 4 आहेत, म्हणून आपल्याला ऑक्सिडेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 2 नी. सो थर्ड स्टेप है ना, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 न, कारण इथे 4 आहेत. हे बघा इथे इथे इथे
बघताय, आणि इथे किती आहे 2, मग 2 ला 4 करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे काय आलं 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2H2O2 इट गिव्स 2O2 प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन. हे नवीन इक्वेशन आलं थर्ड. कळलं? चला बॅलन्स झालं. म्हणून आता चौथी स्टेप ऍड करावं लागेल. कोणाकोणाला ऍड करावं लागेल सांगा मग. ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड आणि सेकंडला ऍड करूयात. चला मग काय आलं बघा. 2H2O2 इट गिव्स 2O2 प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन, आणि हे ऍड करायचंय कोणासोबत. ClO4 मायनस प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन इट गिव्स ClO2 मायनस प्लस 2H2O. या दोघांना ऍड करायचंय. बघा काय काय कॅन्सल होईल. तुम्हीच बघा आता. तुम्हीच बघा काय कॅन्सल होईल. हे 4H प्लस हे 4H प्लस हे 4 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन, बाकी तर काय कॅन्सल होणार नाहीये. मग काय राहिलं बघा इथं. 2H2O प्लस ClO4 मायनस, इकडं काय राहिलं. इकडं बघा हे 2 अगोदर ClO2 घेऊयात. ClO2 मायनस प्लस 2O2, आणि हे आले तुमचे 2H2O. सो दिस इज अवर बॅलन्स्ड इक्वेशन. दिस इज अवर बॅलन्स्ड इक्वेशन. बघा काय काय केलंय आपण. चेक करा आपण काय काय केलेलं आहे. बघा सिंगल रिएक्शनला आपण डिवाइड केला, त्यानंतर ऑक्सिडेशनची रिएक्शन घेतली. इथं ऍटम आणि ऑक्सिजन बॅलन्स केला. इथं आपण हायड्रोजन बॅलन्स केला. इथं आपण चार्ज बॅलन्स केला. बरोबर आहे. तसंच इकडं ऍटम बॅलन्स आहे, ऍटम बॅलन्स केला. इथं ऑक्सिजन बॅलन्स केला. इथं हायड्रोजन बॅलन्स केला. इथं आपण चार्ज बॅलन्स केला. आणि इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी ही स्टेप घेतली. इलेक्ट्रॉन बॅलन्स केले. इलेक्ट्रॉन बॅलन्स केल्यानंतर त्या रिएक्शनला ऍड केला, आणि फायनल आपल्याला ते इक्वेशन इथे मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण रेडॉक्स रिएक्शन मधला हा शेवटचा पॉइंट होता, तो म्हणजे हाऊ टू बॅलन्स दी रिएक्शन बाय हाफ रिएक्शन मेथड और आयन इलेक्ट्रॉन मेथड. तुम्हाला तो नक्की समजला असेल. तरी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आज आपण इथे थांबतोय. याच्या पुढचा पार्ट, याच्या पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.